नमस्कार. महिलांसाठी खास उपयुक्त 30 किचन टिप्स. अनेकदा जेवण करताना गृहिणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. तसेच पदार्थ रुचकर होण्यासाठी गृहिणींचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे अशा वेळी खास किचन टिप्स लक्षात असल्यास त्याचा चांगलाच फायदा होतो आणि पदार्थ देखील रुचकर होण्यास मदत होते. 1. तूर डाळीच्या आमटीत थोडासा पालक चिरून घातल्यास आमटीला छान आणि वेगळी चव येते. 2. पुलाव करताना तांदळाच्या 1.5 पट पाणी घालावे आणि 2 शिट्ट्या कराव्यात. यामुळे भात मोकळा होतो. 3. कोणत्याही पदार्थात पनीर वापरायचे असल्यास पनीरचे क्यूब्स करून घ्या आणि एका भांड्यात उकळते गरम पाणी घेऊन त्यात हे क्यूब्स 10 ते 15 मिनिटे ठेवा. मग एका चाळणीत 5 मिनिटे पनीर नितळत ठेवा. आता हे सॉफ्ट पनीर हव्या त्या डिशमध्ये वापरण्यासाठी तयार. 4. गुळाच्या पोळ्या करताना पोळ्या खूप जाड किंवा फार पातळ नसाव्यात. फार पातळ झाल्यास आतील सारण तव्याला चिकटण्याची शक्यता असते. जर आतील सारण कडेपर्यंत जात नसेल तर कातण्याने पोळीच्या कडा कापून घ्याव्यात. 5. 3 ते 4 दिवस लिंबू ताजे राहण्यासाठी त्यावर नारळाचे तेल लावून फ्रीजमध्ये ठेवा. वापरते वेळी फ्रीजमधून काढून अर्धा तास कोमट पाण्यात घालून मग चिरा. 6. पावभाजी करताना त्यामध्ये थोडेसे बीट किसून घालावे. यामुळे पावभाजीला छान रंग येतो. 7. पावभाजी करताना पाव एकसारखे कापले जावेत यासाठी एका भांड्यात गरम पाणी ठेवावे आणि त्यात बुडवून गरम झालेल्या सुरीने पाव कापावा. यामुळे पाव चांगले कापले जातात. 8. तळणीचे मोदक मंद आचेवरच तळावे. मोठ्या आचेवर तळल्यास तापलेल्या तेलामुळे बाहेरून तळलेले वाटतात पण आतून कच्चे राहतात आणि लगेचच मऊ पडतात. 9. पोहे तळायला खोलगट बारीक जाडी असलेला झारा घेतल्यास त्यात पोहे घालून नुसता गरम तुपात बुडवून पोहे तळावेत. ज्यामुळे पोहे बाहेर पडून जास्त वेळ तळल्याने जळणार नाहीत. 10. आदल्या दिवशीच्या उरलेल्या वरण भातात गव्हाचे डाळीचे पीठ, तिखट, मीठ, हळद, जिरेपूड, चिरलेला कांदा, लसूण घालून केलेले थालीपीठ चवीला खूपच छान लागते. 11. पुरीसाठी पीठ मळताना त्यात थोडं दूध आणि बेसन मिसळा. पुऱ्या खुसखुशीत बनतील. 12. मसालेदार पदार्थांची करी घट्ट करण्यासाठी त्यात तिळाच्या पेस्टचा वापर करा. 13. डोसा कुरकुरीत करण्यासाठी त्यात पोह्याचा चुरा मिसळा. 14. दूध उकळण्यापूर्वी पातेल्यात थोडं थंड पाणी घाला. दूध खाली लागणार नाही. 15. तुरीची डाळ शिजवताना त्यामध्ये थोडे तेल आणि लसणाची 1 पाकळी टाकावी. यामुळे डाळ लवकर शिजते आणि ॲसिडिटीचा त्रास कमी होतो. 16. दही जास्त आंबट झाल्यास त्यात 3 ते 4 कप पाणी टाकावे आणि थोड्या वेळाने ते पाणी काढून एखाद्या कुंडीत टाकावे. यामुळे दह्याचा आंबटपणा कमी होतो. 17. भात करताना तांदूळ धुवून त्यावर मीठ टाकून ठेवावे आणि भांड्यात तूप टाकून त्यावर धुतलेले तांदूळ टाकून गरम पाणी टाकावे. यामुळे भाताची चव चांगली लागते. 18. बटाटे शिजवताना
गरम पाण्यात व्हिनेगर टाकून बटाटे शिजवावेत. बटाटे लवकर शिजतात. 19. मटार शिजवताना मटारचा रंग हिरवा राहावा यासाठी पाण्यात थोडी साखर घालावी. 20. हाताला किंवा पाटा वरवंट्याला येणारा मसाल्याचा वास जावा म्हणून त्यावर कच्चा बटाटा किंवा लिंबू चोळा. 21. लसणाची साल लवकर निघण्यासाठी लसणाच्या गड्ड्याला थोडा गोड्या तेलाचा हात लावावा. 22. खारकेची पूड लवकर होण्यासाठी खारीक व खोबरे एकत्र मिक्सरमध्ये बारीक करावे. 23. वेलदोड्याची पूड करताना वेलदोड्याच्या दाण्याबरोबर थोडी साखर टाकावी आणि पूड बारीक होण्यासाठी वेलदोडे थोडे गरम करून घ्यावेत. 24. मीठ मिरच्यांचा खरडा काही वेळाने काळा पडतो. त्यासाठी खरडा करतानाच थोडा लिंबू पिळावा. त्यामुळे रंग हिरवागारच राहील. 25. पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत 2 चमचे मैदा घातल्यास पराठे खुसखुशीत होतात. 26. कोफ्त्यासाठी कच्ची केळी वापरल्यास कोफ्ते एकदम पटकन चांगले कुरकुरीत होतात आणि ते जास्त तेल पण शोषून घेत नाहीत. 27. मुळा किसून झाल्यावर जे पाणी सुटते ते टाकून न देता आमटीला घालावे. स्वाद चांगला येतो. 28. किसणीवर गूळ किसताना किसणीला किंवा विळीला तेलाचा हात लावावा. गूळ चिटकत नाही. 29. गुळाच्या पोळ्या करताना पिठात थोडे डाळीचे पीठ मिसळल्यास पोळी भाजताना गूळ वितळून पोळी बाहेर येत नाही व पोळ्याही खुसखुशीत होतात. 30. पुरणपोळीचे पुरण सैल झाल्यास थोडा वेळ सुती कापडावर पसरून ठेवावे. धन्यवाद. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील.